नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की तेजा आणि वल्लरी या दोघी जणी प्रेरणाला म्हणत असतात की काय एवढा आनंद झालाय, काही कळलं का मिठूबद्दल? तेव्हा प्रेरणा म्हणते कळलं आहे, पण हॉस्पिटलमधून नाही गो. मकाना संकेत दिला स्वामींनी माझ्या स्वप्नात येऊन. स्वप्नात त्यांचा आवाज ऐकू आला गो मका. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझा अंगारा जाऊन मिठूच्या कपाळावरती लाव, म्हणजे मिठू लवकरात लवकर शुद्धीवरती येईल. वल्लरी म्हणते काय सांगी राहिल्या तुम्ही? खरंच? मग तर आपल्याला लवकरात लवकर हॉस्पिटलला जायला हवं. चला पटकन आपण निघूया. तर तेजा म्हणते की एक मिनिट, हे बघा तुमची श्रद्धा जी आहे ना ती बरोबर आहे, पण आता मिठूला शुद्धीवर आणण्यासाठी प्रॅक्टिकली डॉक्टरांनी जास्त प्रयत्न केले पाहिजेत असं नाही का वाटत? म्हणजे भक्तीला प्रयत्नाची जोड असेल ना तर अजून छान होईल असं माझं म्हणणं आहे. प्रेरणा म्हणते हे बघ तेजा, मी पण ना. तेवढ्यात तेजा पटकन म्हणते ठीक आहे ठीक आहे, तुला लावायचा आहे ना अंगारा, तुझा आहे ना विश्वास, लाव तो अंगारा. महत्वाचं काय आहे, आपली मिठू या सगळ्यातनं लवकरात लवकर बाहेर पडू दे, लवकरात लवकर बरी होऊन येऊ दे. चला निघूया आपण. असं म्हणून आता ह्या तिघी जणी हॉस्पिटलला यायला निघतात. तर आता इकडे समीरला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन आलेली असतात. आणि समीर हा फार वैतागलेला असतो. तो रागातच म्हणतो की तुम्ही मला इथे का आणलंय? तुम्ही विनाकारण असं कोणालाही अरेस्ट करू शकत नाही. कॉन्स्टेबल म्हणतात यो साहेब कशाला ओरडताय, जरा थंड घ्या ना. इतकं कशाला गरम होताय? तुमच्यापेक्षा जास्त माझ्या मॅडमचं डोकं गरम आहे. एकदा का बोलायला लागली ना तुमची बोबडी वळेल. बसा इथं. समीर रागातच परत एकदा म्हणतो की ऐका, मी तुम्हाला फक्त एवढंच विचारतोय, मला इथं का आणलंय? कॉन्स्टेबल अजूनच ओरडत म्हणतो की बसा, बोललो नाही ते. असं म्हणत आता समीरला खुर्चीवरती बसवलं जातं. तेवढ्यात आता इन्स्पेक्टर मीरा येते आणि म्हणते काय समीर महाजन, जास्त राग येतोय तुम्हाला? समीर म्हणतो हे बघा मॅडम, मी फक्त एवढंच विचारतोय, मला इथं का आणलंय ते. तर इन्स्पेक्टर मीरा ही समीरला म्हणते की मी तुला विचारेल ना तेवढीच उत्तर द्यायची, कळलं? काय करतोस तू? यावरती समीर उत्तर देतो की मी सुवर्ण संचय गोल्ड फायनान्शियल नावाची कंपनी आहे, तिकडे ब्रँच मॅनेजर आहे. आता इन्स्पेक्टर मीरा डायरेक्टली समीरला प्रश्न विचारते की तू मिठूवरती हल्ला का केला? एवढी काय दुश्मनी होती तिच्याशी? समीरला हे ऐकून धक्काच बसतो आणि तो घाबरतच म्हणतो काय मिठूवरती हल्ला? एक मिनिट मॅडम, हा हल्ला वगैरे मी काही केला नाहीये आणि दुश्मनी कसली? यावरती मीरा इन्स्पेक्टर म्हणते की ते तू मला सांगायचेस म्हणून तर तुला इथं बोलवलंय ना. समीर म्हणतो की मॅडम, मी का मिठूवरती हल्ला करेल? मी असं काही केलं नाहीये. इन्स्पेक्टर मीरा म्हणते तू त्या दिवशी गेला होतास ना तिथे? यावरती समीर घाबरतच म्हणतो की हो मॅडम, मी गेलो होतो बुलबुल बागेत. मी तुम्हाला ना सगळं खरं खरं सांगतो. हे बघा, मी प्रेरणाला भेटण्यासाठी तिकडे गेलो होतो, पण तिथे खाली गेटवरच मला ती मिठू भेटली. मला ती नको नको ते बोलली, वाटेल ते बोलली, माझा अपमान केला. तिने 4 शब्द मला ऐकवले, मग मी 4 शब्द तिला बोललो. एवढंच, बाकी काही केलं नाहीये मी. लगेच तिकडून निघून गेलो. ट्रस्ट मी. पुढे समीर कोणत्या कारणामुळं प्रेरणाचं आणि त्याचं लग्न मोडलं हे सगळं काही इन्स्पेक्टरला सांगतो. आता मीरा इन्स्पेक्टरच्या लक्षात आलेलं असतं की ह्या समीरला अँगर इश्यू आहे. हा रागाच्या भरामध्ये दुसऱ्याला दुखापत करतो. त्यानंतर आता इकडे तेजा, वल्लरी, प्रेरणा, मनोज हे सगळेजण मिठूला भेटायला हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. प्रेरणा मिठूच्या आईला म्हणते कशी आहे आता मिठू? यावरती मिठूची आई म्हणते हाय तशीच आहे बघ, काही सुद्धा हालचाल नाहीये. कधी 1 मिनिट सुद्धा एका जागेवर शांत न बसलेली माझी पोरगी आता बघ कशी निश्चित पडू नये. त्रास होतोय ग मला ह्या सगळ्याचा खूप. यावरती मिठूचे वडील म्हणतात की परमेश्वर कसली शिक्षा देतोय आम्हाला आणि आमच्या पोरीला ना काय बी कळत नाहीये. पुढे ते म्हणतात की तुम्ही सगळेजण एका कुटुंबासारखे राहता ना, मग असं कसं होऊ दिलं तुम्ही? यावरती तेजा म्हणते की काका, हे कधी घडलं ना हे आम्हालाही माहिती नाही. जेव्हा हे घडलं ना तेव्हा आम्ही तिथे कोणीच नव्हतो. मिठूचे वडील म्हणतात की या श्वेताला ना हे असं करून काय मिळालं? पोलिसांनी पकडलं ना तिला? यावरती वल्लरी म्हणते की काका, श्वेता ताईंनी काही केलं नाहीये. त्यांनी मिठू ताईंवरती हल्ला केला नाही हो. यावरती मिठूची आई म्हणते ते काही आम्हाला माहीत नाही. एकच सांगते, माझ्या पोरीला जर काही झालं ना तरी सोडणार नाही मी त्या श्वेताला, जीव घेईन मी तिचा. तेजा म्हणते काकू प्लीज तुम्ही जरा शांत व्हा. हे नक्की कुणी केलंय ना आणि कधी केलं ना हे सगळ्यांसमोर लवकरच येईल. प्रेरणा म्हणत असते की काकी तुम्ही काळजी करू नका. मकाना स्वामींनी संकेत दिलाय. स्वप्नात ते म्हटले मला की हंगारा मिठूला लाव, मिठू नक्की बरी होईल. मिठूची आई म्हणते हो का, लाव लाव, मग तुझ्याच हाताने लाव. असं म्हणत आता मिठूची आई तिथून उठते. आता प्रेरणा मिठूला स्वामींचा अंगारा लावणार तेवढ्या तिथे नर्स येते आणि ती मोठ्यानेच ओरडते की अहो काय करताय मॅडम तुम्ही, बाजूला व्हा. पेशंट व्हेंटिलेटरवरती आहे, तुम्ही काय करताय इथे सर्वजण? काही सिरियसनेस आहे की नाही? असं म्हटल्यावरती प्रेरणा मागे सरकते आणि सॉरी म्हणते. पुढे नर्स औषधांची चिठ्ठी मिठूच्या वडिलांकडे देतात आणि म्हणतात की हे घ्या, एवढी औषधं घेऊन या. मिठूचे वडील ती चिठ्ठी हातात घेतात आणि खिशाला हात लावत म्हणतात की अजून औषधं? तेजा ते पाहते आणि म्हणते काका द्या, मी आणते.
त्यावरती मिठूचे वडील म्हणतात की थांब, तुला ना मी पैसे देतो. असं म्हणत ते पैसे द्यायला लागतात. तेजा म्हणते नाही काका, आहेत माझ्याकडे, खरंच आहेत, नको मला ते पैसे. मिठूचे वडील म्हणतात की हे बघ, मोठ्यांचं ऐकायचं असतं, हे घे पैसे. असं म्हणत आता मिठूचे वडील बळजबरीनं तेजाला पैसे देतात. पुढे तेजा ती औषधांची चिठ्ठी घेते आणि औषधं आणायला जाते. तर आता प्रेरणा मिठूला अंगारा लावायचा प्रयत्न करत असते, पण मध्ये मध्ये ती नस येत असते, त्यामुळं प्रेरणाला काही तो अंगारा लावता येत नाही. हे वल्लरी आणि मनोज नोटीस करतात. वल्लरी लगेच सिस्टरला हाक मारते आणि म्हणते की सिस्टर, एक मिनिट इकडे या ना. असं म्हटल्यावर ती सिस्टर थोडी बाजूला येते. वल्लरी आणि मनोज हे दोघं जण विचारू लागतात की मिठूताईंना ती औषधं दिल्यावर त्या लगेच बरे होतील ना. यावरती त्या सिस्टर सांगतात की हो, बरे होतील. तेवढ्यात आता प्रेरणा पटकेनी मिठूला अंगारा लावून घेते. त्यानंतर आता हे सगळेजण परत बुलबुल बागेमध्ये आलेले असतात. यामध्ये मनोज सुद्धा असतो आणि मिठूवरून चर्चा चाललेली असते. प्रेरणा म्हणते आता मिठूला स्वामींचा अंगारा लावलाय ना, आता मिठू लवकरात लवकर बरी होईल. बघा, आज संध्याकाळपर्यंत आपल्याला काहीतरी खुशखबर नक्कीच मिळेल, मला विश्वास आहे तेवढा. तेवढ्यात इन्स्पेक्टर मीरा मोठ्यानेच म्हणते की आल्यात का बुलबुल बागमधल्या बुलबुल. असं म्हटल्यावरती आता हे सर्वजण समोर पाहतात की पोलीस आणि भूते कपल पुढे उभे आहेत. त्यांना पाहून सर्वांनाच धक्का बसतो. तेजा म्हणते आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो मिठूला बघायला. प्रेरणा म्हणते की आता तर आमची मिठू नक्की शुद्धीवर येईल. इन्स्पेक्टर मीरा म्हणते ती येईल तेव्हा येईल, आता मी तुम्हाला शुद्धीवरती आणणार. तुझा तो समीर लग्न मोडलं म्हणून मनात राग धरून बसला होता, भांडण झालं होतं मिठूसोबत. आता हे ऐकल्यावरती प्रेरणाला आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते काय काय बोलताय तुम्ही. इन्स्पेक्टर मीरा म्हणते समीरचं आणि मिठूचं भांडण झालं होतं, समीरचा राग होता मिठूवर. पुढे इन्स्पेक्टर कॉन्स्टेबलकडून मोबाईल घेते आणि त्या मोबाईलमध्ये CCTV फुटेज हे सर्वांना दाखवते. यामध्ये समीरचं आणि मिठूचं कडाक्याचं भांडण झालेलं सर्वजण पाहतात आणि सर्वांनाच धक्का बसतो. आता व्हिडिओ पाहिल्यावरती प्रेरणा घाबरतच म्हणते की मॅडम, हे सगळं कधी घडलं ना, मका काही माहिती नाही हो. इन्स्पेक्टर मीरा म्हणते माहीत नाहीये म्हणूनच दाखवला हा व्हिडिओ, आज बोलवलं होतं त्याला चौकीमध्ये. प्रेरणा म्हणते की हे बघा मॅडम, माझा आणि त्यांचा नाता काही एक संबंध नाहीये. तर इन्स्पेक्टर म्हणते की आहे, संबंध आहे, काय आहे ना तेच मला जाणून घ्यायचंय, चला चौकीमध्ये. असं म्हटल्यावरती आता प्रेरणा खूपच घाबरते. तर वल्लरी रिक्वेस्ट करायला लागते की एक मिनटं प्लीज, त्यांनी काही केलं नाहीये, तुम्ही असं त्यांना घेऊ जाऊ शकत नाही. यावरती मीरा इन्स्पेक्टर म्हणते की वल्लरी भांबरे, वकिलीचं शिक्षण घेताय ना तुम्ही, एवढी साधी गोष्ट माहीत नाही का, आम्ही चौकशीसाठी कोणालाही घेऊन जाऊ शकतो. ते वकिलाचं शिक्षण पूर्ण करण्याआधीच वकील झालात का, गुन्हेगार कोण आहे ना ते कायदा ठरवेल. चला रे, घ्या या प्रेरणाला. असं म्हटल्यावरती आता कॉन्स्टेबल प्रेरणाला पकडतात. वल्लरी म्हणते मला माहिती आहे मॅडम, पण. तर इन्स्पेक्टर म्हणते की जास्त आगाऊपणा करू नका, नाहीतर पोलिसांच्या कामामध्ये हस्तक्षेप केला म्हणून तुम्हालाही मी घेऊन जाईल. असं म्हटल्यावरती आता वल्लरी गप्प बसते. पुढे प्रेरणाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन आलेले असतात. तिथे समीर बसलेलाच असतो. तिला पाहतो आणि म्हणतो तुला पण. इन्स्पेक्टर म्हणते की या प्रायव्हेट गप्पा ज्या आहेत ना त्या बॅगेत जाऊन मारायच्या, इथे जे मी विचारेल ना त्याची उत्तरं पटापटा द्यायची. बोला, काय झोला आहे तुमचा. यावरती प्रेरणा घाबरतच म्हणते की मी मगापासून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते, माझा आणि यांचा काही एक संबंध नाही हो, खरंच मी सांगते तुम्हाला. यावरती इन्स्पेक्टर मीरा म्हणते आम्हाला असा संशय आहे की मिठूचं आणि याचं भांडण झालं, तेव्हा तिने रागाच्या भरात याचा अपमान केला आणि याचाच त्याला राग आला म्हणूनच त्याने तिला भोकसलं. असं म्हटल्यावर आता प्रेरणा फारच घाबरते आणि रडायला लागते. ती म्हणते की अहो मॅडम, काय बोलताय तुम्ही हे सगळं. समीर सुद्धा घाबरतो आणि तो मोठ्यानेच म्हणायला लागतो खोटं आहे प्रेरणा, अगं मी तुला खरं सांगतोय, मी असं काही केलं नाहीये. इन्स्पेक्टर मीरा त्याला म्हणते की तू थांब ना, तू बोल ग प्रेरणा, वालावर कर, तू मदत केलीस नाही याला. आता असं म्हटल्यावरती प्रेरणा अजूनच घाबरते आणि ती खूप मोठ्याने रडायला लागते आणि रडतच म्हणते की मॅडम, अहो मी खरंच सांगते, मी असं काही केलं नाहीये. समीर म्हणतो की मॅडम तुम्ही काय बोलताय, अहो कुठला विषय कुठे जोडताय, अहो खरंच सांगतोय असं काही झालं नाहीये, मी काहीच केलं नाहीये. इन्स्पेक्टर म्हणतात की तू कबुली देणार नाहीये ना, मग तू कशाला मध्ये बोलतोयस, तू बोल ग प्रेरणा, तू मिठूसोबत राहतेस ना, काय झालं होतं, काय एवढं मोठं भांडण झालं की तू डायरेक्ट तिला भोकसलंस. आता प्रेरणा मात्र जामच घाबरून गेलेली असते आणि ती एवढी रडते, बास रे बास. पुढे ती पुढे ती असं म्हणते की मॅडम, मिठू माझी खूप जवळची मैत्रीण आहे हो, मैत्रिणीपेक्षा ती मला माझ्या लहान बहिणीसारखी आहे हो, मी स्वप्नसुद्धा असा विचार करू शकणार नाही तिला असं काय करण्याचा, मी खरंच सांगते, प्लीज माझं ऐका जरा. यावरती मीरा इन्स्पेक्टर म्हणते की हे जे रडणं कडणं आहे ना, हे घरी आईबाबांच्या समोर, माझ्यासमोर खरं बोलायचं. तुला राग आला ना, हिने त्याचा अपमान केला हां. यावरती प्रेरणा म्हणते की मी खरंच सांगते, अहो खरंच माहीत नाही कसं आणि काय घडलं ते, आम्ही सगळेजण खाली खादाड कॅफेमध्ये तिची वाट बघत बसलो होतो, पण खूप वेळ झाला हो तिचा फोनच आला नाही. मग आम्हाला काळजी वाटायला लागली नक्की काय झालं असेल, म्हणून आम्ही सगळेजण वरती गेलो, तेव्हा आमची मिठू अशी निश्चित पडली होती.
तेवढ्यात इन्स्पेक्टर मीराला फोन येतो आणि ती थोडी बाजूला जाते. तर इकडे समीर पेरला म्हणतो, हे सगळं काय चाललंय पेरणा, मला काहीच कळत नाहीये काय चाललंय ते. मला मान्य आहे की मला अँगर इश्यू आहेत, पण म्हणून काय मी ह्या थराला जाऊ शकत नाही. यावरती पेरणा त्याच्यावरती संशय घेतच म्हणते की मका खरं खरं सांगा समीर, त्या दिवशी तुम्ही घरी आला होता तेव्हा नेमकं काय घडलं. समीर म्हणतो, पेरणा अगं काहीच घडलं नाही. जेव्हा पेरणा मी तिकडे आलो ना त्यावेळेस तुला मी खरं सांगतो, घर सगळं सजवलेलं होतं. आतमध्ये कोणीच नव्हतं, फक्त मिठू होती घरामध्ये. मी मिठूशी बोललो, मी तिला एवढंही म्हटलं की मला पेरणाला भेटायचंय, पण त्यावेळेस तू नव्हती म्हणून मी तिच्याशी थोडंसं बोललो आणि तिथून जायला निघालो. तेवढ्यात तिथे आता मीरा इन्स्पेक्टर येते आणि ती म्हणते, अरे वा, गोष्ट सांगताय, मला पण आवडतात गोष्टी ऐकायला, सांगा ना, पहिल्यापासून डिटेलमध्ये सांगायचं, चला सांगा. असं म्हटल्यावरती आता समीर म्हणतो, मान्य आहे मला आमचं लग्न मोडलं, पण माझं अजूनही प्रेरणावरती प्रेम आहे. माझी अजूनही इच्छा आहे की आमचं लग्न व्हावं आणि म्हणून मी प्रेरणाला भेटण्यासाठी फक्त तिच्याकडे गेलो होतो. आणि खरंच तुम्हाला सांगतो मॅडम, मी त्या दिवशी तिकडे जाऊन प्रेरणाशी बोलायचं हेच ठरवलं होतं आणि म्हणून मी तिकडे बुलबुल बागेत गेलो होतो. पुढे समीर इन्स्पेक्टरला त्या दिवशी मिठूसोबत काय बोलणं झालं आणि काय घडलं हे सगळं काही सांगतो. त्यात तो सांगतो की मी ज्यावेळेस घरामध्ये गेलो त्यावेळेस घर चांगलं सजवलेलं होतं आणि कुणीच घरामध्ये नव्हतं, फक्त मिठू होती आणि मिठूने माझी माफी मागितली. मी तिला म्हटलो पण त्या दिवशी जे झालं ते झालं, पण मला आता तुझ्याशी काही एक बोलायचं नाहीये. मी इथे पेरणाला भेटायला आलोय, ती आता घरात दिसत नाहीये, सो मी जातो. तर मिठूने मला अडवलं आणि तिने परत एकदा माझी माफी मागत ती मला असं म्हटली की आजकाल माझी खूप जणांसोबत भांडणं होत आहेत, पण मला माझी मैत्री टिकवायची काही करून, त्यामुळं आता मी सगळ्यांची माफी मागणार आहे. तेजा आणि श्वेता ह्या दोघी जणी सुद्धा माझ्यासोबत भांडत असतात, त्याच्यासाठीच मी ही एक सिक्रेट पार्टी ठेवलेली आहे, त्यामुळे ते आता खुश होतील. यावरती समीर तिला बोललेलं असतं की ऑल द बेस्ट. असं म्हणून तो तिथून निघणार तेवढ्यात परत एकदा मिठू त्याला असं म्हटलेली असते की तुला मी एक सांगू का, तुला राग नसेल येणार तर, प्रेरणा दिना आता ती खूप तिच्या आयुष्यामध्ये सुखी आहे, तू परत तिच्या आयुष्यात येऊ नकोस. मला नाही वाटत तुमचं परत काही जुळेल म्हणून, आणि तुझ्यामुळे तिला खूप त्रास होतोय, त्यामुळं मी तुला सांगते तिच्यापासून लांब राहा. असं म्हटल्यावरती मी सरळ तिथून निघून आलो. मी तिच्याशी पुढे काही एक शब्द बोललो नाही. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. मिठूवरती नक्की हल्ला कुणी केला याचं गूढ अजूनही उघडलेलं गेलं नाहीये. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.